नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं, परवा आमच्याकडे सगळे नातेवाईक मंडळी जमली होती बरं का. म्हणजे काका, आत्या, मावश्या, म्हणजे दोन्हीकडची, आईकडची सुद्धा वडिलांकडची सुद्धा, अशी सगळी गँग जमली होती. म्हणजे गेट टुगेदरच म्हणा ना. सगळे जमले होते. गप्पा टप्पा, उखाळ्या पाखाळ्या, चहा पाणी चालू होतं. दिवसभर रतीप चालू होतं. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट घडते ती काय, जुने फोटो बघणं. मग सगळे जुने अल्बम बाहेर आले. मग प्रत्येकाचे फोटो बघणं. अच्छा या मी कशी होते नाही, मी असा होतो होय, असे वेगवेगळे आवाज आपल्याकडे येत असतात. आणि मध्येच माझा एक फोटो सापडला आजीला. लहानपणापासून असा आहे. खुशाल चेंडू, जाड्या, असं म्हणून घेतलं लगेच. जाड्या, खुशाल चेंडू, गुबगुबीत. पण ह्याचं एक महत्त्वाचं आहे, लहानपणापासून याला खाण्याच्या काही खोडी नाहीत बरं का. याला दाण्याचा लाडू आवडायचा, तेवढाच डिंकाचा लाडू आवडायचा, तेवढेच वडे आवडायचे. खाण्याच्या काही खोड्या नाहीत. मग हळूहळू माझ्या फोटोवरून मग बाकीची माझी भावंडं आली. हिला पोळी आवडायची नाही, हिला भाकरी आवडायची नाही, ह्याला मेथीची भाजी आवडायची नाही. असं आवडायचं नाही करत करत सगळ्या आज्या, सगळ्या आत्या, सगळ्या मावश्या, आम्ही या पोरांना कसं गणवायचो खाण्याच्या बाबतीत, हा विषय हळूहळू आला. थोडक्यात मुद्दा काय आहे की माझी पिढी, माझ्या आधीची पिढी, त्याच्या आधीची पिढी, या पिढीतल्या आया आपल्या मुलांनी जास्तीत जास्त चांगलं कसं खातील याचाच विचार करायचा, जे आजही चालू आहे आणि जे पुढे अनंत काळापर्यंत चालूच राहणार आहे. मुद्दा काय आहे की लहान मुलांना गणवून चांगले पौष्टिक पदार्थ कसे पोटात पाठवायचे त्यांच्या, हा एक यक्ष प्रश्न असतो यांच्यासमोर. आणि हा यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी मी परत एकदा नित्यानंदला इथे बोलवलेलं आहे. तुझं परत एकदा मनापासून स्वागत. थँक्यू. आज आपण लहान मुलांचे पदार्थ बघणार आहोत. का माहितीये का, 14 नोव्हेंबरला बालदिन आहे. आपण किचनकडे जाऊया. या माझ्या बालमित्रांसाठी आज तुम्ही काय दाखवणार आहात? आपली पहिली रेसिपी आहे बेक्ड मोमोज. बेक्ड मोमोज. हे तुम्हाला सहज भाषेमध्ये व्हेज डम्पलिंग पण म्हणू शकता. व्हेज डम्पलिंग. बर. हे आपल्या मोदक सारखं असतं, करंज्या मोदक सारखं. ओके. मला साहित्य सांगता काय काय? साहित्यामध्ये आमच्याकडे इकडे मूग आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, ओके, मशरूम्स आहे, सोया सॉस, मैदा, कांदे, ओके, चिली सॉस, टोफू, लसण, मीठ, स्प्रिंग पत्ते आणि पेपर पावडर. ओके. साहित्य आपण बघितलेलं आहे. मला फक्त सांगा, हे मूग आपण शिजवून घेतलेत का काय? ह्याला हे आपलं होल मूग येतं ना, हो, तर त्याला एक रात्रीपूर्व त्याला सोक करून मग चांगल्यापणाने बांधून एक रात्रीसाठी ठेवायचं. ओके. म्हणजे आपण बाकी काही केलं नाही, फक्त भिजून घेतलं मग त्याला बॉईल केले. ओके. आणि हे मशरूम्स आहे, त्याला जस्ट बॉईल करून मग फाईन चॉप केलं. त्यात बाकी मीठ वगैरे काही नाही. हे सर्व तर आम्ही ओके साहित्य बघितलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष करू तिकडे. काय करायचं मला सांगा. हे पॅन मध्ये जरासं ऑइल घेतलंय, बारीक आम्ही थोडंसं ऑइल घेतलेलं आहे. आता काय करू? चालू करतो ते कांदे घेऊन कांदे चालू करूया. आपली सुरुवात होत आहे कांद्यापासून. परत गुलाबी सर करून घेणे. एकदा गुलाबी सर घ्या. ओके. पुढे काय करायचं याच्यात? त्यामध्ये लसण टाकायचं. आणि एकदा शिजली की त्यामध्ये परत सोया सॉस जराशी, चायनीज म्हटलं की सॉस आला. त्यामध्ये आपण घालूया मशरूम. हे मसाला जमला की बाकी सगळं व्यवस्थित जमतंय. है ना? बरोबर. आणि कशा पद्धतीने तुम्ही हे करतात, प्रेझेंट करतात त्यावर. ओके. आता काय करायचं आपल्याला? त्यामध्ये मूग टाकूया. ओके. झालं सगळं. हे मूग म्हणजे त्यामध्ये प्रोटीन चांगलं प्रमाणाने असतं, पण असं मूग जास्त मुलांना आवडत नाही. तर त्यांना आपण असं पॅकेटमध्ये करून घेऊया. त्यामध्ये चांगलं सॉस घातलं की खायला पण 100% गणवायची लाईन. म्हणजे कळता का म्हणे काय कळता का म्हणे. त्यामध्ये चिली सॉस टाकतो. 1 चमचा.
मुलांसाठी म्हणून मग आपण जरा तिखट कमी ठेवूया. त्यानंतर ते टोफू घेऊया. बस. टोफू कशापासून बनवतात तो? टोफू हे सोयाबीन मिल्कपासून बनवतात. बरं. जसं आपलं पनीर दूधपासून बनवतात, हे सोयाबीन मिल्कपासून त्यांचं फाडून मग त्याचा प्रोटीनला हे जो फॅट येतं त्याला बांधून त्यामधून टोफू होणार. हे पण काफी रिच आहे प्रोटीनमध्ये. यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं मीठ, ब्लॅक पेपर पण, हिरवी कांद्याची पत्ती आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता आपले आतमध्ये आहे. व्यवस्थित पद्धतशीर गेलेले आहेत. आता आपल्याला हे स्टीम करायचं आहे म्हणून त्याचे पाणी सुटते कामाने आपण थोडासा कॉर्नफ्लॉवर घोलून ह्यामध्ये घालूया. बरं. पहिल्यांदा थोडं पाणी घालूया. पाण्याने सर्व मसाले वगैरे सर्व मिक्स होऊन जाणार. नंतर थोडं पाण्यात कॉर्नफ्लॉवर घोलून ह्यामध्ये टाकूया. हे घट्टपणा येण्यासाठी. घट्टपणे. आणि काय ते पाणी जे असतात व्हेजिटेबल्समध्ये ते बाहेर येणार नाही आणि आपलं जे आपण पॉकेट बनवणार आहे ते चांगल्यापणाने ते चिपकून राहील. तर कॉर्नफ्लॉवर टाकताना हे काय आहे की ते चांगलं बॉईल यायला पाहिजे, नाहीतर कॉर्नफ्लॉवरचं हे होईल. जराशी कॉर्नफ्लॉवर. तर आपल्याला किती वेळ हे करायला लागेल शिजवायला? झालं, हे रेडी आहे. हे 2 मिनिटात रेडी आहे. आता आपण हे डो बनवून घेऊया. तर आम्ही भाजी पूर्ण करून घेतलेली आहे आणि डो बनवलेला आहे मैद्याचा. ओके ओके. आता काय करायचं? या डो मध्ये काय नाही, खाली मैदा, पाणी आणि मीठ आहे बस. आता ह्याचा आपल्याला एक हे पण यूज करू शकता, नाहीतर पाहिजे तर मार्केटमध्ये वॉन्टॉन स्ट्रिप्स भेटतं ज्यामध्ये चायनीज वॉन्टॉन बनवतं, नाहीतर स्प्रिंग रोल स्ट्रिप्स ते पण यूज करू शकता. ओके. याचे छोटे छोटे गोळ्या बनायचे. एक 3-4 बनवा. हे सगळं शिकलात कुठे? कॉलेजमध्ये. आणि एक्सपिरियन्स तुम्हाला शिकवतं. थोडी तुम्ही काम करतात तर दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, इंडियनमध्ये काम करतात, कॉन्टिनेंटलमध्ये काम करतात. ह्याला आता 2-3 प्रकाराने तुम्ही रॅप करू शकता. मी तुम्हाला दाखवतो, जो तुम्हाला सोपं वाटेल तेच करू शकता. ओके. खाली हे बघायचं आहे की पूर्णपणे ते चिकटलेलं आहे, नाहीतर तिकडे स्टीमरमध्ये ते ओपन होऊन जाईल. हे आपलं लाटून झालं की त्यामध्ये आपण हे फिलिंग टाकूया. ओके. ह्याचं प्रमाण करेक्ट जमायला पाहिजे. हे जर जास्त झालं तर उडायचे चान्स आहे. आणि ह्याला हे बनवून तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवाल तर चांगलं होईल, कारण गरम असेल तर हे डो फाटून जाणार. ओके. तर एक 15-20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवलं. मग जसं आपण घरामध्ये हे मोदक वगैरे बनवतो तसंच आपण ह्याला पाहुणे येण्याच्या आधी हे सगळं बनवून ठेवू शकतो. आल्यानंतर फक्त तळायचे. शिजवायचं. आता ह्याला तुम्ही बेक पण करू शकता, स्टीम पण करू शकता. स्टीम हे जास्त हे असेल ॲडवायझेबल आहे. तर हे बघा, सिम्पलच आहे. ट्विस्ट केलं की ओके. एक रेडी झालं. तर दुसरं घेऊया. साधारण किती वेळ लागतो बेक व्हायला? बेक व्हायला परत तुम्हाला 120 डिग्री सेंटीग्रेडमध्ये. पण बेक असंच नाही करायचं लागेल, त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट स्टीम करून मग बेक करायचं लागेल. त्यामध्ये स्टीमिंगला किती वेळ लागतो? स्टीमिंगला एक 20 मिनिटं लागतं. बस.
हे पण सिंपल आहे. हे दोघे कडी फोल्ड करून चिपकवायचं म्हणजे करंजी सारखं. करंजी सारखं. एक मोदक झाला, एक करंजी झाली. खाली चिपकवायचं आणि ह्याला आपल्या बोटाने असं हे करायचं तर त्याला डिझाईन येईल. आणखीन एक शेप दाखवतो. येस. हे तर आपल्या करंजा सारख्याच आहे. याच्यामध्ये एक लक्ष द्यायचं आहे की जे सेंटर आहे तो थोडा जाड राहायला पाहिजे. बरं. साइड मध्ये थोडा तिसरा प्रकार. तिसरा प्रकार. ओके. हे आपलं. ओके. आता काय फक्त शिजत लावायचे. जे तुमचे स्टीमर आहे त्यामध्ये जरा ऑइल लावा. ते चिटकणार नाही. नाहीतर तुम्ही केल्याचे पत्ते पण यूज करू शकता. तर हे ठेवून देऊया. म्हणजे आपल्या घरात इडली पात्र असेल, मुद्दामून इडली पात्र घ्यायचं कारण असं आहे की हे आपण कशातही शिजवू शकतो. इडली पात्र ह्याचंच भांड पाहिजे असं काय असं काय नाही. ओके. रेडी झालं. आता बंद करायचं. ओके. ह्याला किती वेळ लागेल? एक 15-20 मिनिटांमध्ये स्टीम होऊन जाईल. 15-20 मिनिटांमध्ये आमचे मोमोज तयार होतील. लिहायला तुम्ही 15-20 मिनिटं घेऊ नका. किती लागतील? हार्डली 2 ते 3 मिनिटं. साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्टीम्ड मोमोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले मूग, कॉर्नफ्लोअर, मशरूम्स, सोया सॉस, चिली सॉस, कांदा, लसूण, पातीचा कांदा, मीठ, टोफू, मैदा, सोया सॉस आणि चिली सॉस. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, सोया सॉस, मशरूम्स, वाफवलेले मूग, चिली सॉस, टोफू, मीठ, पातीचा कांदा, पाणी आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालून परतून मिश्रण वाफवून घ्यावं. मैद्यामध्ये पाणी आणि मीठ घालून कणिक मळून घ्यावी. कणकेच्या पाऱ्यांमध्ये तयार मिश्रण भरून पाऱ्या बंद कराव्यात. मोमोज 15 ते 20 मिनिटं वाफवून सर्व्ह करावेत.